दोन नक्राश्रू. आचार्य अत्रे. कुठल्याही नवीन नाटककाराचे नाटक रंगभूमीवर आले म्हणजे माझ्या मनाला एकदम धक्का बसतो. विशेषतः माझी नाटके जी नाटक मंडळी बसवते तिच्या गळ्यात एखाद्या नवीन नाटककाराचे नाटक पडले की माझ्या अंगावर शहारे येतात. दुसऱ्याच्या उत्कर्षाने माझ्या नाट्यसंसाराचा अपकर्ष होतो अशी माझी ठाम समजूत असल्याने स्वतःची किंमत जगाच्या बाजारात वाढवण्यासाठी मी थापेबाजीची सवय मुद्दाम लावून घेतली होती. माझ्या या थापेबाजीबद्दल माझे नाटक मंडळीतील मित्र माझी सदोदित थट्टा करायचे. त्या थट्टेचे मला काहीच वाटत नसे, पण चार चौघे जमले की ही माझी खोड सर्वांच्या करमणुकीचा विषय होऊन राहायची. मला बोलण्याचा अगदीच कंटाळा. यामुळे कुणी कितीही थट्टा केली तरी मी त्याच्याशी वादविवाद करण्याचे टाळीत असे. मनात काय चरफडत असे ते निराळे, आणि वादविवाद तरी काय करणार. माझ्याजवळ काहीच मुद्दे नव्हते, म्हणून मी कुणीही टवाळी केली तरी मुकाटाने ती सहन करण्याखेरीज आणि मागावून प्रच्छन्न शिव्या देण्याखेरीज मी तरी दुसरे काय करणार. पण एका नाटककाराने त्या दिवशी माझी अगदी गळचेपी केली. मी हा असा फटिंग, ना बायको ना पोर, संसाराला कायमचाच विटलेला, माझ्या संसाराच्या नाटकाची नव्हे नाटकाची अकालीच अशी ट्रॅजेडी झाल्याने माझा संन्यासाचा संसार मला नाटक मंडळीत करावा लागत होता व आहे. एका सकाळी मंडळीच्या बिराडी मी मित्रमंडळींच्या थट्टेला कंटाळून एकटाच बसलो होतो. इतक्यात एक मध्यम वयाचा अगदी कृश, दाढी वाढलेला, मलिन पोशाखाचा गृहस्थ हातात कागदाचे एक लठ्ठ बाळ घेऊन आला व मला लावून नमस्कार करून अदबीने बसला. काम काय या अर्थी मान हलवून मी विचारले. मी एक नाटक लिहिले आहे. माझ्या पोटात कळ उठली. छे, शहारा आला. आपल्यासारख्या महान नाटककाराचा अवलोकनास मी ते हे आणले आहे. पोटातील कळ थोडी कमी झाली असे म्हणून त्याने आपल्या जवळचे कागदाचे बाळ माझ्या पुढे ठेवले. असू द्या, पाहीन मी, या कधीतरी, मी विमनस्पणे बोललो. तो गृहस्थ सद्गदित अंतःकरणाने कापत म्हणाला, नाट्याचार्य, हे नाटक माझा जीव की प्राण. यासाठी मी माझ्या आयुष्याची माती केली. माझ्या तोंडाने मी काय सांगू, आपण वाचा. ज्या दिवशी हे नाटक रंगभूमीवर येईल त्या दिवशी माझे डोळे सुखाने मिटतील. गृहस्थाच्या डोळ्यांतून अश्रू झरत होते. माझ्या पोटातील कळ त्याच्या भाषणाने वाढली असली तरी बाह्यातकारी मी सहानुभूती दाखवली. माझ्या डोळ्यांतील 2 अश्रू खाली पाडले नव्हे, पडले. खिशातील खादीचा रुमाल काढून मी ते हळूच टिपून घेतले. गृहस्थ निघून गेला. पुढील सबंध आठवडा मी भयंकर पोटदुखीने आजारी होतो. त्या गृहस्थाच्या नाटकातील प्रत्येक पानापानाच्या वाचनाने पोटात भयंकर शिळका उठत होत्या. तरी पण ते बाळ हातातून फेकून देण्याचे माझे धैर्य होईना. एवढे त्या नाटकात काय होते. काही वेळाने मला वाटू लागले की त्या गृहस्थाच्या देहात माझ्या आत्म्याने प्रवेश करूनच ते नाटक लिहवले असले पाहिजे. प्रथम हा नुसता भास होता. पुढे पुढे आत्मप्रत्यय वाढू लागला. शेवटी ते नाटक माझ्याच बुद्धीचे अपत्य आहे असा आत्मविश्वास पटून मी ते नाटक स्वतःच्या अक्षरात त्या दिवसापासून लिहून काढू लागलो. 3-4 रात्रीत मी सर्व नाटक लिहून काढले. यात नवल कसले,
माझी सारी नाटके मी 3-4 दिवसांतच लिहून काढतो. एवढे झाल्यावर माझ्या पोटातील कळ उतरली. फक्त मधून छातीत धसका बसे, इतकेच काय ते. एके दिवशी तो गृहस्थ मोठ्या आशेने बिराडी आला. त्याला काय उत्तर द्यायचे, मला बोलण्याचा अगदीच कंटाळा. मी त्याचे बाळ त्याच्या अंगावर फेकले. त्या गृहस्थास घेरी आली. तो क्षणमात्र मूर्छित पडला. काही वेळाने ते बाळ काखोटीस मारून तो जडमूड होऊन चालता झाला. माझ्या डोळ्यांतून 2च अश्रू पडले, पण मी खादीच्या रुमालाने चटकन ते टिपून घेतले. अगदी गाजावाजा न करता माझे नवीन नाटक रंगभूमीवर आले. ते 3-4 दिवसात लिहून काढले व 8-10 दिवसात मंडळीने रंगभूमीवर आणले. लोक आश्चर्याने दिडमूड झाले. वर्तमानपत्रांच्या कलमातून माझ्या स्तुतीचा पूर वाहून चालला. माझ्या पोटातून मधून कळ उठत नसती तर मी त्या माझ्या स्तुतीच्या रसाचा मनापासून आस्वाद घेतला असता. काय सांगू ती रात्र. भोलेनाथ थिएटर चिक्कार भरले होते. नाटकाची सुरुवात केव्हा होईल याची जो तो वाट पाहत होता. घंटा झाली, पडदा वर गेला. माझी छाती धडधड वाजू लागली. नांदीच्या पदाचा ठेका तबलजीने जोरकस हातांनी धरला नसता तर माझ्या छातीची धडधड थिएटरात ऐकू गेली असती. पद संपले. प्रवेश सुरू झाला. प्रेक्षकांची वृत्ती तल्लीन झाली. थोडा वेळ झाला असेल नसेल, एक भयंकर किंकाळी उठली. रंगभूमीवरून नव्हे, प्रेक्षक वर्गातून. आणि धप्पकन काहीतरी खाली पडले. थिएटरात एकच हलकल्लोळ उडाला. जो तो एका ठिकाणाकडे धावू लागला. मीही त्या गर्दीत वेड्यासारखा धावत सुटलो. हाय, गॅलरीतून एका प्रेक्षकाने तळमजल्यावर उडी घेतली होती. त्या अभागी इस्माचे निष्प्राण शरीर लोकांनी वर उचलून एका खुर्चीवर ठेवले. मी त्याकडे पाहिले. माझे डोळे फिरले. छाती उडू लागली. पोटात कळ उठली. तोच तो गृहस्थ आपल्या नाटकाचे बाळ छातीशी कवटाळून आता निर्जीव स्थितीत बसला होता. माझे नाटक मी रंगभूमीवर पाहीन तेव्हा डोळे मिटीन अशी त्याची प्रतिज्ञा खरी झाली काय. त्या गृहस्थाच्या कपाळावर पडलेल्या खोकेतून रक्त वाहत होते. माझ्या खादीच्या रुमालाने मी ते टिपून घेतले. ही 3री पाळी. तोच तो रुमाल. खेळ खलास झाला हे सांगायला पाहिजे काय. तो रुमाल अजून माझ्या सेफमध्ये आहे. दिवसातून एक वेळ तरी त्या रक्तबिंदूचे मी दर्शन घेतो आणि त्यावेळी पश्चात्तापाने माझे हृदय भरून येते. पण सांगायचे कोणाला. भोलेनाथ. 2 नक्राश्रू नावाची आचार्य अत्रे यांची कथा येथे समाप्त.